नमस्कार, मी संतोष. आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्समध्ये आपलं सर्वांचं प्रथमतः सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये रणधुमाळी चालू असता त्याच देशात बघितलं असेल आपण, काही वाद झाले, विवाद झाले. त्या विवादामधून अरुण भाऊ गिरे हे दिलीपराव वळसे पाटलांना सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करून त्यांनी आपली उमेदवारी निश्चित करून घेतली. आणि तेच अरुण भाऊ गिरे आज धामणी या ठिकाणी प्रचारासाठी आलेले आहेत. आणि अरुणभाऊ गिरे असतील, रोहिणीताई वाळुंज असतील, त्यांना आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि दौरा पण चालू आहे, तुम्ही बघू शकता. त्या दौऱ्यामध्येच आपण त्यांच्याशी थोडासा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आहे का इथं? त्यांचा प्रचार चालू आहे. प्रत्येक मतदाराला भेटण्याचं त्यांचे कर्तव्य ते पार पाडत आहेत. किती गावं पूर्ण झाले, काय झालं, त्यांचा प्रचार कसा आहे, आपण हे त्यांना प्रत्यक्षात विचारणार आहोत. ज्या वेळेस त्यांना राष्ट्रवादीतून एक इच्छुक उमेदवार म्हणून होते ते, का त्यांना राष्ट्रवादीतून तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आणि त्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून त्यांनी आपली उमेदवारी निश्चित केलेली आहे. आणि त्यांच्याबरोबर पंचायत समितीमधून रोहिणीताई वाळुंज आहेत. त्या जारकवराडी पंचायत मधून, तरी पण आपण त्यांना विचारणार आहोत. भाऊ नमस्कार. नमस्कार. कसं काय दौरे चालले? दौरा हे काय पाहिला, दौरा चालू आहे. लोकांना भेटी गाठी. 19 गावापैकी आता दिवस राहिले थोडे. किती गावं झालं? तर आम्हाला जास्त फिरायला लागत नाही, कारण सगळी माणसं येऊन जीवाभावाची माणसं आहे. मला फक्त त्यांची भेट घ्यायची आहे. जुने कार्यकर्ते सगळे सगळे सोबत आहे माझ्या. विशेष प्रतिसाद. करून उद्धव साहेबांची सेना, शिंदे साहेबांची सेना, शरद पवार साहेबांचा तुतारीचा पक्ष, सगळे माझ्या सोबत आहे. आणि मोठ्या मनाने इकडे स्वागत करतायत लोक. धामणी गावामध्ये आता त्यांचे गावाभेट दौरे चालू आहेत. प्रत्येक ठिकाणी स्वागत करतात. पण आता धामणीमध्ये जर बघायला गेलं तर धामणीमध्ये आता आम्ही मागची बाईट टाकली, इथे एक डीपीचा प्रश्न खूप मोठा आहे. त्या डीपीचा प्रश्न तुम्ही कसा मार्गी लावणार? नाही, धामणी गावामध्ये खरं तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. सामान्यांना या व्यवस्था झाल्या पाहिजे. मग MSCBची व्यवस्था असो किंवा अन्य सगळ्या व्यवस्था मिळाल्या पाहिजे. पण काल परवा गेल्या 8 दिवसापासून आचारसंहिता जेव्हापासून लागली तेव्हापासून समोरचे उमेदवार आणि सत्ताधारी पक्षातले अनेक लोक त्याच्यामध्ये निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचा भंग करून मताला लोभ घेण्यासाठी काम करतायत. आणि निश्चितपणे ते खरं असलं तर 100% खरं असलं तर 100% ते त्यांनी केलं तरी हरकत नाही. पण खोट्या गोष्टी दाखवून लोकांना भूलथापक देऊन बनवण्याचा प्रयत्न जास्त करतात. तुम्हाला वाटतं त्या डीपी आल्या गेली होत्या? माझं असं म्हणणं आहे, मी सर्व ग्रामस्थांना प्रार्थना करेन, 7 तारखेपर्यंत आचारसंहिता आहे. तुमच्या कोणत्याही प्रश्नात आम्ही पाठी नाही. तुमचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही रस्त्यावर राहू. जिथं जिथं डिपेंडचे प्रश्न असेल, जिथं लाईटचा प्रश्न असेल, ते सोडवण्यासाठी आम्ही 100% बरोबर राहू. काल इथल्या अनेक लोकांचा लिफ्टचा मोठा प्रश्न आहे. तो लिफ्टचा प्रश्न त्यांचे जवळजवळ लाखो करोडो रुपये खर्च करून 7-8 लिफ्टाला डीपीची आणि लाईनची गरज आहे. पण ते मिळण्यामध्ये यशस्वी होत नाही आणि शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. जुन्या काळात एक महासागर नावाची योजना या परिसरात होणार होती, आता ती होऊ शकत नाही. शेतकरी एकत्र येत आहेत, पाणी शेतीपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण त्यांना तितकीशी साथ मिळत नाही. सरकारच्या बाजूने भविष्य काळात मी निश्चितपणे त्यांच्या बाजूने उभा राहीन आणि सरकारच्या दरबारातून त्यांना कशा या सुविधा मिळतील याच्यासाठी मी काम करेन. सरकारच्या दरबारातून कशा यांच्या सुविधा होतील त्याच्यात मी काम करणार. आता त्यांचेच समर्थक आता पंचायत समितीमधून रोहिणीताई वाळुंज आहेत, त्यांच्याशी आपण थोडंसं करणार. ताई नमस्कार. नमस्ते. आता किती गावांचे दौरे झाले? दिवस राहिले थोडे, अजून दौरे भरपूर आहेत, गाठी भेटी जास्त घ्यायच्या. मी 13 गावांचे दौरे केलेले आहे आणि प्रत्येक घरापर्यंत मी पोहोचलेली आहे. प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक व्यक्तीला मी 10-10 मिनिटं त्या ठिकाणी दिलेलं आहे. मी अशी 13 गावं घेतलेली आहे आणि माझे 2-3 वेळा राऊंड झालेत. त्यामुळं लोक आता मला चांगल्या प्रकारे ओळखतात, कारण व्यवसायाच्या माध्यमातून, माझ्या भाग्यलक्ष्मी कलेक्शनच्या माध्यमातून प्रत्येक भगिनींपर्यंत मी आता तिथं पोहोचलेली आहे. त्यामुळे त्या सर्व भगिनी मला म्हणतात, ताई तुम्ही इकडे कुठं? त्यांना सांगितलं तरी त्या परत परत म्हणतात, ताई तुम्ही आता येऊ नका, आम्ही तुमच्याच पाठिंब्यात आहे, तुम्हालाच पाठिंबा देतोय आणि तुमच्या सोबतच आहो, असा मला प्रचंड प्रतिसाद
ह्या आपल्या जारकरवाडी गणातून मिळतोय. जारकरवाडी गावात महिलांमध्ये तुम्ही वावरताय, दुकानं असल्यामुळे तुम्हाला प्रतिसाद चांगला भेटतोय आणि काही समजा दैनंदिन सुविधा असतात तुमच्या गावातील असतील त्याचं तुम्ही कसं काय म्हणजे घरोघरी जाऊन मार्गदर्शन कसं करता तुम्ही? मी आता मार्गदर्शन करते कारण मी स्वतः एक सक्षम आहे आणि मला वाटतं मी जशी सक्षम आहे तसेच माझ्या या जारकरवाडी गणातील सर्व माता भगिनी सक्षम झाल्या पाहिजे. त्यासाठी मी आता हा माझा हे चालू आहे, प्रयत्न चालू आहे. निश्चितच यांचं आता सगळीकडे घरोघरी जाणे, मतदारांना भेट घेणे, त्यांना आश्वासन देणे आणि काही योजनांचं असेल त्या योजनेचं काम मार्गी लावणे. तरी होते आर्यन भाऊगिरे, जिल्हा परिषद सदस्य आणि रोहिणताई वाळून. बघूया येणाऱ्या काळामध्ये 7 तारखेला मतदान, 9 तारखेला निकाल लागणार आहे. काय निकाल लागतो याच्याकडे सर्वात मोठं लक्ष राहील. कॅमेरा पर्सन विशालचा संतोष, स्टार बुलेटिन टाइम्स, धामणी.